विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. अक्षरमालिका अल्फाबेट सिरीज हा बुद्धिमत्ता विषयांतर्गतचा घटक आपण आता सध्या पाहतो आहोत आणि या अंतर्गत आपण रोज 20 प्रश्न पाहतो आहोत. आजचा हा पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये NO AB OP BC PQ CD आणि 4 वेळा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ही सिरीज सोडवताना ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की यात 2 सिरीज आहेत, 2-2 अक्षर गटांच्या. ती कशा आहेत ते आपण बघूया. पहिली सिरीज आपली NO OP PQ या पद्धतीने होते. म्हणजे NO OP PQ. आता पुढची सिरीज कशी होणार आहे बघा. इथं बघा, इथलं शेवटचं अक्षर, इथलं शेवटचं अक्षर इथं. म्हणजे पुढची सिरीज ही Q आणि Qच्या पुढचं R हे अक्षर. परंतु ती सिरीज कुठे येणार आहे? इथे येणार आहे. म्हणजे शेवटी पहिल्यांदा येणार आहे PQ, नंतर इथे येणार आहे सिरीज. शेवटी नाही, सुरुवातीला आपल्याला QR पाहिजे. सुरुवातीला QR असणारी ही सिरीज आहे. यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे निश्चित उत्तर आहे. तरी सुद्धा आपण दुसरी सिरीज पाहून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच 2 सिरीज आहेत का. बघा, आपली दुसरी सिरीज बघायची आपल्याला. दुसरी सिरीज AB नंतर BC नंतर CD, AB BC नंतर CD. म्हणजे पुढची सिरीज D आणि डीच्या पुढचं अक्षर D, जे की इथं आहे. म्हणजे आपण ऑलरेडी हे उत्तर आहे असं बोललेलो होतोच. पुढचा प्रश्न क्रमांक 2 पाहूया. बघा प्रश्न काय आहे. समोर तुमचा प्रश्न दिसत असेल. BDF KMO TVX प्रश्नचिन्ह. बहुतेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी 3 वेगवेगळ्या अक्षरमालिका गृहीत धरायच्या आणि उत्तर काढायचे. 3 कुठल्या? प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर, इथलं पहिलं अक्षर B, इथलं पहिलं अक्षर K आणि त्याच्यानंतर पुढचं अक्षर T. या पद्धतीने बघत गेलो तर 1 2 3 4 5 6 7 8 अक्षर याच्यामध्ये आहेत. आणि K आणि Tच्या मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अक्षर आहेत. म्हणजे पुढचं पहिलं अक्षर हे T पासून 8 अक्षर सोडून असणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 C न सुरू होणारी सिरीज असणार आहे. C न सुरू होणारी सिरीज आपल्याकडे एकच आहे. या पद्धतीने उत्तर निघते. ज्यावेळेस आपण दुसरी सिरीज DEMV चेक करू त्यावेळेस सुद्धा आपल्याला आपण पर्याय क्रमांक 1 वरच पोहोचणार आहोत. यापेक्षा आणखीन एक वेगळ्या पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण. कसं उत्तर काढायचं बघा ते पण. कसं उत्तर काढायचं बघा ते. आता आपली जी सिरीज आहे त्या सिरीज मधली परत एकदा अक्षर आपण बघूया. पहिल्या अक्षर गटातली B, D आणि F या 3 अक्षराचा विचार करूया. B नंतर D नंतर F. म्हणजे इथं मधले एक अक्षर गाळलेलं आहे, C आणि E. त्याच्यानंतर काय केलंय बघा, F नंतर 4 अक्षर गाळून K वर आलंय. K नंतर पुन्हा एक अक्षर गाळून M नंतर एक अक्षर गाळून O इथं आले. O पासून पुन्हा 1 2 3 4 अक्षर गाळली. जशी इथं 4 अक्षर गाळली तशी इथं पण 4 अक्षर गाळून T वर आले. T पासून एक अक्षर सोडून, F पासून एक अक्षर सोडून. म्हणजे पुढचा जो अक्षर गट असणार तो 4 अक्षर गाळून 1 2 3 4 C न सुरू होणार. C न सुरू झाल्यानंतर एक अक्षर गाळून E आणि एक अक्षर गाळून G. या पद्धतीनं पहिलाच पर्याय आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता पुढच्या प्रश्नाला सुद्धा आत्ताच्या प्रकारचाच प्रश्न आहे. ZXV
TRPNLJ प्रश्नचिन्ह. आपण या 3 अक्षरांचा विचार करून किंवा प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर विचार करून उत्तर काढू शकतो. 2 पद्धतीने उत्तर निघतं. 2 पद्धती कोणत्या लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणच्या पहिल्या अक्षराचा विचार केला तर आपण पहिल्या अक्षराचा विचार करून बघूया. झेड, टी आणि एन. झेड पासून टी पर्यंत या मधले अक्षर मोजा. 1 2 3 4 5. टी पासून एन पर्यंत जायचं मधले अक्षर मोजूया. 1 2 3 4 5. आता एन पासून पुढचं अक्षर हे मधली 5 अक्षर सोडून असणार आहे. 1 2 3 4 5. एच न सुरू होणारा अक्षर समूह असणार आहे. इथं 3 अक्षर समूह एच न सुरू होणार आहेत. म्हणजे आपल्याला आता दुसऱ्या अक्षराकडे बघावं लागेल. दुसऱ्या अक्षराकडे जायचं म्हटलं तर आपण बघा, आपलं पहिलं अक्षर हे एच असणार आहे, हे लक्षात ठेवून. आता दुसऱ्या अक्षराकडे जाताना आपल्याला एक्स पासून जायचं आहे. एक्स पासून आर पर्यंत मधले अक्षर मोजू. 1 2 3 4 5. आर पासून पुढे एल. 1 2 3 4 5. बघा, आर पासून पुढे 1 2 3 4 5 आणि इथं एल वर पोहोचलोय. म्हणजे एलच्या पुढचं 2 नंबरचं अक्षर हे इथून पुढे 5 अक्षर सोडून 1 2 3 4 5 सोडून यप असणार आहे. म्हणजे एच नंतर यप असलेला पर्याय आपला पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. समजून घ्या. म्हणजे प्रत्येक अक्षर गटातलं पहिलं अक्षर घेतलं, दुसरं अक्षर घेतलं, या पद्धतीने उत्तर काढलं. किंवा आता दुसरी पद्धत कशी आहे बघा. पहिल्या अक्षर गटातल्या सगळ्या अक्षरांचा विचार करून बघू आपण. पहिल्या अक्षर गटातल्या सगळ्या अक्षरांचा विचार करून बघूया. झेड, झेड पासून एक्स, एक्स पासून व्ही. म्हणजे मध्ये एक अक्षर गाळून पुढे गेलेत. आता परत व्ही पासून एक अक्षर गाळून टी वर गेलेत. टी पासून एक अक्षर गाळून आर वर गेलेत. आर पासून एक अक्षर गाळून पी वर गेलेत. पी पासून एक अक्षर गाळून एन वर गेलेत. एन पासून एक अक्षर गाळून एल वर, एक अक्षर गाळून जे वर. म्हणजे पुढची सिरीज एक अक्षर गाळून एच, एक अक्षर गाळून एफ, एक अक्षर गाळून डी. याही पद्धतीने एच एफ डी पर्याय क्रमांक 4 हेच आपलं अचूक उत्तर आलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय सांगतोय बघा. ACFJO प्रश्नचिन्ह बी. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला कदाचित 2 सिरीज असतील असं गृहीत धरावं लागेल. 2 सिरीज का म्हणतोय ते आपण बघूया. तत्पूर्वी आपण एक सिरीज आहे असं गृहीत धरू. सी नंतर एफ. इथं एक अक्षर सोडलं होतं, इथं 2 अक्षर सोडलेत. एफ पासून जे पर्यंत इथं 3 अक्षर सोडलेत. जे पासून ओ पर्यंत 4 अक्षर सोडलेत. ओ पासून पुढचं अक्षर हे उलट क्रमाने दिलेलं आहे. ओ पासून पुढचं अक्षर हे उलट क्रमाने दिलंय. ओ पासून आपल्याला आता 4 अक्षर आपण सोडून पुढे आलो, तर 5 अक्षर सोडून जाऊया. 1 2 3 4 5 अक्षर सोडली तर आपण आय पर्यंत पोहोचतोय. जर इथं आय आहे असं गृहीत धरलं तर आय पासून पुढचे बी पर्यंत 6 अक्षर सोडलेले असायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 सोडून बी वर पोहोचतोय. म्हणजे आपल्या सिरीजचं उत्तर सलग पुढे गेलंय. 1 अक्षर सोडून, 2 अक्षर सोडून, 3 अक्षर सोडून, 4 अक्षर सोडून. पुन्हा काय केलं, उलट प्रवास केलाय. 5 अक्षर सोडून, 6 अक्षर सोडून. अशा पद्धतीची ही सिरीज आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आय हे अचूक उत्तर आहे. या सिरीजला
ABCDE, BDAEC, DEBCA. इथं निरीक्षण करताना वाचताना माझ्या असं लक्षात आलं, ABCDE यातलं 2 नंबरचं अक्षर पहिल्यांदा घेतलंय, 4 नंबरचं अक्षर 3 नंबरला घेतलंय. बघा, ABCDE. पुढे काय केलंय, हे बी 1 नंबर घेतलंय, हे 4 नंबरचं अक्षर पुन्हा त्याच्या पुढे घेतलंय, 1 नंबरचं अक्षर 3 नंबरला घेतलंय, 5 नंबरचं अक्षर 4 नंबरला घेतलंय आणि 3 नंबरचं अक्षर 5 नंबरला घेतलंय. पुढच्या या सिरीजमध्ये बदल काय केला बघा. आता इथं जे 2 नंबरला डी आहे ते 1 नंबरला घेतलं, त्याच्यानंतर 4 नंबरला जे ई आहे ते 2 नंबरला घेतलं, त्याच्यानंतर 1 नंबरला जे होतं ते 3 नंबरला घेतलं, जे 5 नंबरला होतं ते 4 नंबरला घेतलं आणि मधलं अक्षर शेवटी घेतलं. म्हणजे आता आपल्या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी काय करावं लागेल बघा. जे 2 नंबरला अक्षर आहे ते 1 नंबरला येणार, ई न सुरू होणारे सगळेच पर्याय आहेत. 4 नंबरला जे अक्षर आहे ते 2 नंबरला येणार, 1 नंबरला जे अक्षर आहे ते 3 नंबरला जाणार. अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय बघा. त्याच्यानंतर आपण असं करू शकतो, हे शेवटचं अक्षर 5 नंबरचं 4 नंबरला आणि 4 नंबरचं 3 नंबरचं 5 नंबरला. अशा पद्धतीने आपल्याला पर्यायाचं उत्तर सापडतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 6वा. ASY BRX CQW प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर 2 पद्धतीने काढू शकतो आपण. प्रत्येक सिरीज मधलं पहिलं अक्षर घेऊन ABC, डी न सुरू होणारी सिरीज असणार आहे. हे 2 उत्तर असणार नाहीत. त्यानंतर आपण आता तिसरी सिरीज बघायची आहे. सी आणि डी. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथं आपल्याला डी न उत्तर सुरू होणार हे तर माहित आहे. पुढे आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर घेऊन सिरीज बघूया. प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर घेतलं, SRQ, SRQ म्हणजे पुढे काय येणार आहे, पी. डीच्या पुढे पी, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण तिसऱ्या सिरीजच्या संदर्भाने विचार करूया. बघा, तिसरी सिरीज काय होणार आपली, YXW V, DPV. बघा इथं व्हीच आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. सोपा प्रश्न आहे. KID मधला अक्षर स्मॉल आहे, NKH मधला अक्षर स्मॉल आहे, QML मधला अक्षर स्मॉल आहे, TOP मधला अक्षर स्मॉल आहे. प्रश्नचिन्ह. आता इथं सुद्धा आपण 3 सिरीज करायच्या. पहिली सिरीज आपण प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन करूया. KNQT. बघा, KNQT. इथं 2 अक्षर सोडलेत, इथं पण 2 अक्षर सोडलेत आणि इथं पण 2 अक्षर सोडलेत. म्हणजे पुढचा अक्षर हे 2 अक्षर सोडून डब्ल्यू असायला पाहिजे. डब्ल्यू न सुरू झाले आपल्याकडे पर्याय 2 आहेत. या 2 पैकी उत्तर असणार आहे. पुढे आपण मधल्या 2 नंबरच्या अक्षराची सिरीज बघूया. 2 नंबरची अक्षराची सिरीज IKMO. IK 1 अक्षर सोडून, M 1 अक्षर सोडून, M नंतर O 1 अक्षर सोडून, O नंतर 1 अक्षर सोडून Q. म्हणजे W नंतर आपल्याला काय पाहिजे, स्मॉल Q पाहिजे. W नंतर स्मॉल Q आपल्याला पहिल्या पर्याय दिसते. म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. जर आपण तिसरी सिरीज बघितली, जर आपण तिसरी सिरीज बघितली DHLP, बघा DHLP किती अक्षर सुटलेत बघा 3. किती अक्षर सुटलेत 3. किती अक्षर सुटलेत 3. मग 3 अक्षर सोडून टी आहे टी. पुढचा प्रश्न बघायचा. आता बघा इथं सुद्धा 2 पद्धती उत्तर देते. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन उत्तर निघेल किंवा ही सिरीज पुढे जाऊन पहिल्या गटातले 3 अक्षर, दुसऱ्या गटातले 3 अक्षर अशा पद्धतीने उत्तर निघेल. आपण पहिल्या गटातल्या अक्षर गटाकडून जाऊया. YXW UTS QPO MLK प्रश्नचिन्ह. आता YXW बघा पहिला अक्षर गट असा आहे. त्याच्यानंतर हे व्ही अक्षर सोडलंय. UTS हा दुसरा अक्षर गट आहे. त्याच्यानंतर हे आर सोडून दिलंय. QPO हा तिसरा अक्षर गट आहे. त्याच्यानंतर हे एन अक्षर सोडलंय. MLK हा अक्षर गट आहे. त्याच्यानंतरचा गट हा जे सोडून IHG असा असणार आहे. आपल्याला IHG दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. प्रश्न 9 बघूया. प्रश्न हा सुद्धा 2 पद्धतीने सुटेल. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन किंवा या 2 अक्षरांचा विचार करून. आपण काय करूया, पहिल्या 2 अक्षरांचा विचार करूया. ए आणि डी हा अक्षरगट मध्ये 2 अक्षर सोडून आलाय. डी नंतर पुढचा जो अक्षरगट आहे डी नंतरच्या लगेच अक्षराचा घेतलेला आहे आणि त्याच्यापासून पुढे एच पर्यंत गेले, मध्ये 2 अक्षर सोडलेत. पुढचा अक्षरगट हे आय सोडून, सॉरी आय सोडायचं नाही, इथं डी नंतर ई लगेच घेतले, त्याच्यामुळे इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, एच नंतर लगेच आय घ्यावं लागेल आणि आय नंतर जे एक अक्षर सोडून के घ्यावं लागेल. सॉरी इथं 2 अक्षर सोडलेत, इथं अक्षर सोडून आय नंतर 2 अक्षर सोडून आपल्याला ईएल कडे जावं लागेल. पुढचा अक्षरगट आपला ईएल नंतर लगेच एम आणि एम नंतरची 2 अक्षर सोडून पी, एम पी असा असणार आहे. बघा ईडी मध्ये 2 अक्षर सोडलेत. हा पहिला अक्षरगट. पहिला अक्षरगट जिथं संपलाय तिथून दुसरा अक्षरगट सुरू झालाय, परंतु त्याच्यात मध्ये 2 सोडलेत. दुसरा जिथं संपलाय तिथून तिसरा लगेच पुढे सुरू केलाय, परंतु तिसरा सुरू केल्यानंतर 2 अक्षर सोडून त्या गटातलं दुसरा अक्षर घेतलेला आहे. म्हणजे चौथा गट हा ईल नंतर लगेच एम न सुरू होणार, परंतु मध्ये 2 अक्षर सुटणार आणि पुढे पी, एम पी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता अक्षरगट सरळ सरळ दिसतो आहे. ABCD IJKL QRST आणि प्रश्नचिन्ह. इथं मधले अक्षर किती सोडलेत हे जर सापडलं तर आपलं उत्तर निघणार आहे. मग बघा ABCD IJKL मध्ये किती अक्षर सोडलेत बघा, 4 सोडलेत. आता दुसरा अक्षरगट पुढचा QRST आहे. QRST मध्ये किती अक्षर सोडलेत बघा, MNOP 4 सोडलेत. म्हणजे टी पासून पुढचा जो अक्षरगट असणार आहे हा या टी पासून 4 अक्षर सोडून 1 2 3 4 YZAB पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने पहिला अक्षरगट जिथं संपला तिथून 4 अक्षर सोडून दुसरा अक्षरगट सुरू झाला. दुसरा अक्षरगट जिथं संपला तिथून 4 अक्षर सोडून तिसरा अक्षरगट सुरू झाला. तिसरा अक्षरगट जिथं संपला तिथून 4 अक्षर सोडून चौथा अक्षरगट सुरू झाला, YZAB. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 11 सोपा प्रश्न आहे. वाचताना लक्षात येते किंवा AIABCDचं ज्यांना निरीक्षण झालंय त्यांना लगेच लक्षात येईल
कशी सिरीज आहे बघा. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर दुसरं अक्षर घेऊन जरी उत्तर काढलं तरी उत्तर मिळेल, किंवा अक्षरगट जर नीट बघितले तरी उत्तर निघेल. कसं आहे बघा, AZBY 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 हा अक्षरगट. पुढे बघा CXDW, पुढे बघा EVFU, म्हणजे पुढचा अक्षरगट GTHS पर्याय क्रमांक 4. परत एकदा समजून घ्या, समज नसेल तर. बघा, हे या प्रकारच्या ABCD लिहिली असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नाला खूप फायदा होतो. आणि कच्चे काम करण्याची जागा असते तिथं अशा प्रकारची ABCD आपण लिहून ठेवायची आहे. एच्या खाली झेड आहे, AZBY, पुढे बघा CX, पुढे बघा DW, पुढे बघा EV, पुढे बघा FU, म्हणजे पुढे GT आणि लगेच पुढे HS. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 बघूया. TRPNL प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. TRPNL बघा, एक अक्षर सोडून 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 जे, एक अक्षर सोडून H, JH. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. सोपा प्रश्न आहे. YSUOQ प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आता प्रमाणे सोडवायचं. YS. आता काय होते बघा, इथं पुन्हा माघारी आले, त्यामुळं आपण 2 सिरीज आहेत असं गृहीत धरायचं. पहिली सिरीज असणार आहे आपली YUQ आणि दुसरी सिरीज असणार आपली YUQ आणि दुसरी सिरीज असणार आपली SO प्रश्नचिन्ह. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाला इथलं उत्तर येणार आहे. आता यांचं निरीक्षण करू. याचं YU मध्ये अक्षर 3 सोडलेत, U पासून Q मध्ये 3 अक्षर सोडलेत, Q पासून मध्ये 3 अक्षर सोडून M. परंतु या सिरीजचं उत्तर हे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. M हे दुसऱ्या ठिकाणी असणार. दुसऱ्या ठिकाणी असणार पर्याय क्रमांक 1 आहे. तरी पण आपण पहिल्या सिरीजचं बघूया. SO S आणि O मध्ये 3 अक्षर सोडलेत. O पासून 3 अक्षर सोडून 1 2 3. SO मध्ये 3 अक्षर सोडलेत. इथून 3 अक्षर सोडून 1 2 3 K वर पोहोचलोय. म्हणजे गोळ झाला. येले एक उत्तर पाहिजे होतं आपलं. मग काहीतरी गोळ व्हायला माझ्याकडनं. म्हणजे इथं 3 अक्षर सोडलेत आणि पुढे 2 अक्षर सोडलेत असंही आपण म्हणू शकतो पुढच्या गटासाठी. परंतु या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 हे निश्चित उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. EAC GCE IEG याही प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येक अक्षर समूहातला पहिलं अक्षर घेऊन काढू शकतो. म्हणजे इथं 3 सिरीज होणार आहेत. 3 सिरीज मध्ये पहिली सिरीज बघा EGI एक अक्षर मध्ये एक अक्षर सोडून पण पोचतोय K वर. K न सुरू होणारे आपल्याकडे 2 पर्याय आहेत.
म्हणजे आपण दुसऱ्या अक्षराकडे जावंच लागेल आपल्याला. दुसऱ्या अक्षराकडे, दुसऱ्या अक्षराकडे काय होते बघा, ए सी ई, ए सी ई, एक अक्षर मध्ये सोडलं, एक अक्षर मध्ये सोडले, म्हणजे ई पासून पुढे एक अक्षर सोडून जी, के च्या पुढे जी, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, इथं 2 सिरीज आहेत. ए नंतर पी खूप लांबचा आहे आणि सी लगतच आहे, त्यामुळं 2 सिरीज आहे हे लक्षात आलं. ए नंतर सी, सी नंतर ई, ई नंतर जी, जी नंतर हे प्रश्नचिन्ह. दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी ए सी ई जी, बघा एक अक्षर सोडले, एक अक्षर सोडले, एक अक्षर सोडले, म्हणजे जी नंतर एक अक्षर सोडून आपण कुठे पोहोचतोय, आय वर. आणि आय हे आपल्या दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे. दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी आय आपल्या ह्या 2 पर्यायात दिसते, त्यामुळं हे 2 पर्याय आपल्या कामाचे नाहीत. आपण आता दुसरा पर्याय, म्हणजे पर्याय शोधण्यासाठी दुसरा अक्षरगट बघूया. पी क्यू आर, हे लक्षात येतं लगेच. पी क्यू आर एस, पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी यस असणार आहे, आणि यस आणि दुसरं आय, जे की आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. सोपा प्रश्न आहे. इथं सुद्धा 2 सिरीज आहेत बघा. जे नंतर खूप लांबचं क्यू दिलेलं आहे, त्यामुळे 2 सिरीज करून घेऊया आणि उत्तराकडे जाऊया. जे आय एच, पहिलं प्रश्नचिन्ह, जे आय एच, जे कुठं आहे आपलं, जे आय एच जी, म्हणजे पुढे जी असायला पाहिजे. पहिल्या प्रश्नचिन्हा जागी जी, पर्याय क्रमांक 2. तरी पण आपण दुसऱ्या प्रश्नचिन्हा जागी टी येते का हे चेक करूया. दुसरी सिरीज आपली असणार आहे क्यू आर एस टी, क्यू आर एस टी. दुसऱ्या प्रश्नचिन्हा जागी आपल्याला टी मिळालं. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न, अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक दिसते आहे. तरी पण आपण प्रत्येक अक्षर गटातलं पहिलं अक्षर बघूया आणि उत्तर काढूया. काय घोळ झालाय, प्रश्न प्रिंट मिस्टेक आहेच, परंतु काय घोळ झालाय हे आपल्याला चेक करावं लागेल. बघूया, थांबा. इथं प्रश्न प्रिंट मिस्टेक आहे. इथं यल हे अक्षर आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन आपली सिरीज चेक करूया. सी ई जी आय, बघा, सी ई जी आय, सी ई जी आय, एक अक्षर सोडले, एक अक्षर सोडले, एक अक्षर सोडले, एक अक्षर सोडून आपण के वर पोहोचतोय, परंतु के चे 3 पर्याय आहेत. मग दुसरी सिरीज चेक करावी लागेल आपल्याला. दुसरी सिरीज आपली असणार आहे एफ आय एल ओ. दुसऱ्या सिरीजसाठी बघा आता, मग एफ कुठं आहे, एफ आय मध्ये 2 अक्षर सोडलेत बघा. ओ पासून यल मध्ये पुन्हा 2 अक्षर सोडलेत. यल पासून ओ मध्ये पुन्हा 2 अक्षर सोडलेत, म्हणजे मध्ये पुन्हा 2 अक्षर सोडून आर असणार आहे. म्हणजे उत्तरात दुसऱ्या ठिकाणी आपल्याला आर असणार आहे. ह्याचा प्रश्न मिटला, या दोन्हीतलं उत्तर असणार आहे. त्यामुळे तिसरी सिरीज चेकच करावी लागेल. तिसऱ्या सिरीजसाठी आपल्याला यल, के, जे आणि आय ही अक्षर आहेत. तिसरी सिरीज बघा आपली, मग काय होते, यल, के, जे, आय, पुढे काय असणार आहे, एच. म्हणजे आपल्या या दोन्हीपैकी के, इथं के आलं होतं, आर आणि एच, के आर एच. प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप सोपा वाटण्याचं कारण या पद्धतीची एबीसीडी,
किंवा इथे 2 सिरीज आहेत असं गृहीत धरा. कशा होते 2 सिरीज बघा, ए बी सी, डी न सुरू होणारं उत्तर असणार आहे. डी न सुरू होणारं उत्तर आपलं एकच आहे, म्हणजे या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तरी सुद्धा आपण बघा दुसरं डीच्या पुढे काय येते ते या पद्धतीने चेक करूया. ZYX ZYXW म्हणजे पुढे डब्ल्यू आलं, पुढची सिरीज. किंवा दुसऱ्या पद्धतीने उत्तर कसं येतं, 2 सिरीज जर लक्षात नाही आल्या आपल्या तरी AZ BY CX म्हणजे पुढे DW, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 81, आपला 19वा प्रश्न. या प्रश्न उत्तर काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर जर आपण बघत गेलो, 3 सिरीज आहेत असं गृहीत धरलं तर आपलं उत्तर मिळेल. बघा पहिलं अक्षर घेऊया प्रत्येक ठिकाणचं, X W F आणि U. XW F U म्हणजे पुढचं पहिलं अक्षर असणार आहे T, आणि T न सुरू झालेला आपल्याकडं एकच पर्याय आहे, तोच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण दुसऱ्या सिरीज चेक करून बघूया. दुसऱ्या सिरीज साठी आपल्याला G I K M ही अक्षर असणार आहेत. G I K M प्रत्येक ठिकाणी एक अक्षर गाळलंय बघा दोन्हीच्या मध्ये. M पासून एक अक्षर गाळून आपण पोहोचतोय कुठं, O वर. कुठं, O वर. म्हणजे इथं T आलं होतं, इथं O आलं, Tच्या नंतर O. तिसरी सिरीज जर बघितली तर आपण निश्चितपणे P बरोबर पोहोचणार आहोत. तरी पण तिसरी सिरीज बघूया आपण. तिसरी सिरीज आपली काय होणार आहे बघा, H J L आणि N. बघा H J L आणि N यांच्यामध्ये सुद्धा काय केलंय, H J एक अक्षर सोडलंय, N पासून एक अक्षर सोडून P वर पोहोचतोय, म्हणजे तिसरं अक्षर P असणार आहे, TOP. म्हणजे आपण हे सगळा वेळ वाचू शकलो असतो, पहिल्या प्रयत्नात उत्तर आपल्याला आलं होतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. या प्रश्नाला थोडीशी फसगत होण्याची शक्यता आहे. फी आय आय एक्स आय एक्स आय व्ही प्रश्नचिन्ह 2 वेळा एक्स. खरं तर ही अक्षरं आहेत, परंतु हे रोमन अंक आहेत. आणि हे रोमन अंक कशासाठीचे आहेत तर पहिल्या रोमन अंकाचा व्हीचा अर्थ होतो 5, दुसऱ्याचा अर्थ होतो 8, तिसऱ्याचा अर्थ होतो 11, चौथ्याचा अर्थ होतो 14. यांचा जर विचार केला तर 3 वाढले, 3 3 3 म्हणजे पुढे आपल्याला 17 पाहिजे. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5 आणि त्याच्या पुढे 2 रेषा. 17 होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा अचूक उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आजचे हे 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत.